शुक्रवार 20 डिसेंबर रोजी पाटीलनगर मैदान नवीन नाशिक येथे आयोजित महिला आरोग्य जनजागृती अभियान आणि होम मिनिस्टर खेळ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला आरोग्य जनजागृती अभियानाअंतर्गत महिलांना आरोग्याबाबत प्रबोधन करण्यात आले। तसेच गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे होम मिनिस्टर खेळाचा उपक्रम होता, ज्यामध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि या उपक्रमाचा आनंद लुटला। खेळाच्या माध्यमातून महिलांना मनोरंजनासह एकत्र येण्याची संधी मिळाली। कार्यक्रमाचे आयोजन तुषार सीताराम सोळुंके सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आले होते। यावेळी सौ सीमा तुषार सोळुंके यांचीही विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या निमित्ताने तुषार सीताराम सोळुंके यांच्या वाढदिवसाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी तुषार साळुंखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी आयोजकांनी विशेष प्रयत्न केले। महिलांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले। यावेळी आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, महेश हिरे, राहुल टिकले, सरोज अहिरे, अपूर्व हिरे, अजय बोरस्ते, प्रकाश लोंढे, रंजन ठाकरे, बंटी तितमे, मुकेश शहाणे, राकेश ढोमसे, भाग्यश्री ढोमसे, प्रशांत जाधव यांसह आदी मान्यवरांनी तुषार सोळुंके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। मी तुषार सीताराम सोळुंके माझ्या या वाढदिवसानिमित्त महिला आरोग्य जनजागृती अभियान हा महिलांसाठी आरोग्यविषय आणि होम मिनिस्टर करमणुकीचा खेळ हे आम्ही योजले होते। आम्ही कायम महिलांच्या सुरक्षतेविषयी, त्यांच्या विविध कार्यक्रमांविषयी, योजनेविषयी आग्रही असतो। तरी भविष्यात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत आम्हाला या गोष्टीचा आणि आमच्या कामांचा 100% आम्हाला या मतदान स्वरूपात आशीर्वाद मिळेल असा विश्वास व्यक्त करतो। मी सिरियल पाहता, खुशाल पाहता, चांगला अभिनंदन तुमचं। एक पिक्चर आला आता नवीन, मी आता घड्याळ घातलं म्हणून नाही सांगत, ते काय पुष्पक आहे, पुष्पक 2 नावाचा पिक्चर आलाय की त्या पुष्पासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पत्नीसाठी फक्त फोटो काढण्यासाठी जो संघर्ष निर्माण केलाय, तसं सीमाताई आपल्या वाड्याच्या जनतेच्या विकासासाठी जो संघर्ष निर्माण केला आणि त्याला तुमच्यासारख्या आयोगाने ताकद दिली, ठेवा ठेव शिक्का लागेल मानले माहिती। निष्ठावंत राहिला तर होईल सारं, निष्ठावंत राहिला तर काय होईल सांगता येत नाही। कोणाला येणाऱ्याला कोणाच्या जाय येईल सांगता येत नाही, पण कुठं कोणाला संधी मिळत मला सांगता येत नाही। पण मला निश्चितपणे आम्हाला सांगायचं आहे की निवाना संपत्तीचा वादा नहीं करता, बातें मेरे औकात से ज्यादा नहीं करता, तमन्ना रखता हूँ आसमान छूने की, लेकिन किसी को गिराने का इरादा नहीं करता। आम्हाला कोणाला पाडायचं नाही आणि आया बहिणीचा सन्मान करायचा। जो या आया बहिणीचा सन्मान करतो ना, त्याचा सन्मान झाल्याशिवाय राहत नाही। आणि तुषार तू चांगलं काम केलं, विधाऊट गोष्टी पाहिजे या लेखीबाळींना सर्वांना चांगला कार्यक्रम केला। आम्हाला माझं माहिती माझं आहे, आम्ही भाषण करण्यापेक्षा हा खेळ दाखवण्यापेक्षा परत एकदा या तुषार आणि त्याच्या परिवारच्या नावाने जोरदार टाळ्या घाला। यासाठी तुम्ही सगळ्या महिला मंडळांनी, लाडक्या बहिणींनी त्यांना रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आमदार सीमाताई हिरे आणि आमच्या परिवारातर्फे आपलं सगळ्यांचं अभिनंदन। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी। आणि तुमच्या बैठकीचा नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका नाशिकचा विनोद, सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ सोळुंके यांचा आज वाढदिवस, त्यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। विविध कार्यक्रम ते आजवर आयोजित करत आलेले आहेत। यावेळेस एक नाशिकचा भूमिपुत्र म्हणून त्यांनी जी मला संधी दिली, खेळ पैठणीचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याचा होस्ट होऊन मला अँकरिंगची जी संधी दिली, मनापासून मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। मी आजपर्यंत 5000 पेक्षा अनेक कार्यक्रम केलेत, पण असा दिमागदार कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला की एक सुद्धा जो या कार्यक्रमामध्ये आलेला जो पण व्यक्ती होता, जे व्यक्ती प्रेक्षक म्हणून आलते, ते सुद्धा रिकाम्या हाताने गेले नाहीत। सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर अशी गिफ्ट्स, वस्तू नेल्यात आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जी सामाजिक जागरूकता असते किंवा महिला संरक्षणाचे धडे असतात। मी सुनंदा सोनवणे, स्वर गायत्री महिला भजनी मंडळाची अध्यक्षा। मी माझं महिला भजनी मंडळ तुषार भाऊ साळुंखे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या बाळाच्या बारशानिमित्त ठेवलं होतं।
आणि इथे आल्यावर आम्हाला एक आकर्षक भेटवस्तू दिली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बऱ्याचशा महिलांना हा जो आनंद दिलेला आहे गेम होम मिनिस्टरचा, आणि त्याच्यामध्ये लकी ड्रॉ काढून पैठणीही दिल्या. त्याबद्दल आम्ही तुषार भाऊ साळुंखे यांचं मनापासून आभार मानतो. आणि असेच कार्यक्रम आणि अशीच जनसेवा त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि त्यांच्या उदंड आयुष्यासाठी आणि बाळालाही उदंड आजच्या या कार्यक्रमात असं वाटतंय की तुषार भाऊ एक सामाजिक कार्यकर्ता या भूमिकेतून हा कार्यक्रम घेतायत. पण एक सामान्य व्यक्तीच खरा बदल करू शकतं असं मला वाटतं, आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. त्यांना फक्त गरज आहे ती आपल्यासारख्यांच्या पाठिंब्याची. आणि आम्ही सर्वजण आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत, आणि हीच आपली खरी जीत आहे की तुषार भाऊ जे इथून पुढे काही बदल करतील किंवा काही विकासाच्या गोष्टी करतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सर्वजण सहभागी असू. आणि आज तुषार भाऊंनी प्रभागामधील सर्व गृहिणींना इतकी छान संधी दिली की आज महिलांना त्यांचं मन मोकळं करता येतंय, स्वतःसाठी वेळ देता येतोय, आणि परिवार आणि संसाराच्या जबाबदारीपासून थोडस परे जाऊन त्या स्वतःसाठी पण जगू शकतायत. आणि स्त्री शक्तीचा सन्मान त्यांनी केलेला आहे. अगदी भाजीवाल्यांपासून तर डॉक्टर पर्यंत सगळ्याच पदांना त्यांनी खूप छान न्याय दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवून ते सख्या भावासारखं महिलांच्या पाठी उभ्या राहतात. मला तर असं वाटतं की सासरी राहून सुद्धा जणू काही मी माहेरीच आहे. आणि असे भाऊ जर सामाजिक कार्यकर्त्यावरून एका मोठ्या पदावर जाऊन प्रभागाचा विकास करतील तर खूप आनंद होईल. आणि तुषार भाऊंना शुभेच्छा. नमस्कार, मी कविता लक्ष्मण शेवरे, राहते ठिकाण नाशिक. मी इंटरनॅशनल बॉडी बिल्डर प्लेअर आहे. आज मला प्रमुख अतिथी म्हणून तुषार भाऊ यांनी बोलवलं. आज त्यांनी खूप छान इथे एक प्रोग्राम केला महिलांसाठी, आणि मला खूप छान वाटलं की आज ह्या प्रोग्राम मध्ये खूप महिला होत्या आणि मी त्या ठिकाणी गेस्ट पोजिंग म्हणून केली. असंच त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम करावे, त्यामुळे महिलाही पुढाकार घेऊन माझ्यासारख्या बॉडी बिल्डर्स येथील प्रत्येक घरातून अशी मी आशा करते. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.